पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, कृषी विभागाचं आव्हान। जिल्ह्यात 10 जून 2024 अखेर सरासरी 72.1 मिलीमीटर पाऊस झालेला असून शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी RT साथर यांनी केलंय। जिल्ह्यात लागवडीलायक 6.65 लाख हेक्टर क्षेत्र असून पेरणीयोग्य क्षेत्र 6.40 लाख हेक्टर आहे। जिल्ह्यात सोयाबीन हे खरीपाचं प्रमुख पीक आहे। सोयाबीन पिकास पेरणीसाठी साधारणपणे 75 ते 100 मिलीमीटर पावसाची 3 मोठे पाऊस आवश्यकता आहे। ज्या भागामध्ये अशा प्रकारचा पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही त्या शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असंही त्यांनी म्हटलंय। ज्या भागात पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही अशा ठिकाणी पेरणी करताना बियाणे साधारणपणे 2 ते 3 सेंटीमीटर पेक्षा खाली जाणार नाही याची दक्षता घेऊन पेरणी करावी। बियाणं 2 ते 3 सेंटीमीटर पेक्षा खाली गेल्यास बियाणांची उगवण कमी प्रमाणात होत असल्यामुळे बियाणं वाया जाण्याची दाट शक्यता असते। याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक अथवा मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय। सध्या लातूर तालुक्यात 78.6, औसा तालुक्यात 86.9, रेणापूर तालुक्यात 87.4, निलंगा तालुक्यात 62.2, देवणी तालुक्यात 80.4, उदगीर तालुक्यात 74.1, अहमदपूर तालुक्यात 51.4, शिरूर अनंतपाळ तालुक्यात 61.6, जळकोट तालुक्यात 25.8, चाकूर तालुक्यात 76.9 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। न्यूज 15 मराठीसाठी असलम शेख, लातूर।